इगतपुरी तालुका हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी रामदास धांडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या या नियुक्तीचे तालुक्याच्या तसंच इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले असून त्यांच्या या निवडीमुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। रामदास धांडे पाटील यांच्या निवडीमुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसले पाटील यांनी शुभेच्छा दिल्या असून येणाऱ्या काळात रामदास धांडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। रामदास धांडे पाटील यांनी देखील त्यांच्या निवडीमुळे सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून येणाऱ्या काळात पक्षाने सांगेल ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्याचा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला आहे। याप्रसंगी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेश कोठुळे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष सागर चव्हाण, खरं तर पक्षाच्या सर्व नेत्यांना या ठिकाणी माझी इगतपुरी तालुका काँग्रेसच्या दुसरं टर्म म्हणून या ठिकाणी माझी नेमणूक केली। खरं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब, तसेच आपले कर्तव्यदक्ष आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आज की आपल्या पक्षाच्या बाबतीमध्ये रात्रंदिवसाचं असं काम करतात असे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले साहेब यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझ्यावरती छोट्याशा कार्यकर्त्यावरती फार मोठी जबाबदारी या ठिकाणी दिली। खरं तर मागच्या टर्मलासुद्धा मी या ठिकाणी तालुका अध्यक्ष होतो आणि त्या काळातसुद्धा या ठिकाणी पक्षाची एकंदर अशी परिस्थिती होती की विद्यमान अध्यक्ष विद्यमान आमदारसुद्धा या ठिकाणी नव्हते, परंतु ह्या तालुक्यातील सर्व काँग्रेसप्रेमींनी त्या ठिकाणी संघटन बांधण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आम्ही संघटनात्मक असे एकत्रित येऊन खऱ्या अर्थाने असा मोठा विजय का 31,000 मतांनी या ठिकाणी आपले हिरामनजी खोसकर साहेब त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले। खरं तर या पक्षावर प्रेम करणारं हा तालुका कायमच काँग्रेस पार्टीबरोबर चालत आलेला आहे। काही नेते इकडे आले असतील तिकडे गेले असतील, परंतु जनता बाकी ही काँग्रेसबरोबरच राहिली। याही पुढल्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने काही उर्वरित प्रश्न बाकी आहेत। त्याला कारण काही वेळेस मधलं सरकारसुद्धा या ठिकाणी विरोधी पार्टीचं या ठिकाणी आलं, परंतु या ठिकाणी सर्वात महत्त्वाची 2-3 रोजगाराच्या बाबतीमध्ये आज आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये अनेक प्रकल्प या ठिकाणी होत आहेत आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज आमचे या ठिकाणी प्रदेशाध्यक्षसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा सांगावं असं वाटतं की या ठिकाणी औद्योगिक वसाहत या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आणि रोजगारांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या युवकांना या ठिकाणी काम मिळवण्यासाठी पुनश्च एकदा आम्हाला या ठिकाणी काँग्रेसचे आमदार विजयी करण्यासाठी आता निवडणूक घातलेलीच आहे। पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी आणि आमचं सरकारसुद्धा या ठिकाणी 101% येणार आहे, यामध्ये तिळ मात्र शंका नाही। आणि आम्हाला भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत कामगारांच्या बाबतीमध्ये आम्हाला या ठिकाणी खरं तर हा आदिवासी ट्रायबल एरिया असल्यामुळं या ठिकाणी आम्हाला फार मोठं काम करायचे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून। आणि पुनश्च एकदा या इगतपुरीतील जनता, इगतपुरीतील सर्व काँग्रेसप्रेमी सर्व एकत्रित काम करून या ठिकाणी पक्षाचे हात या ठिकाणी मजबूत करून आम्ही पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरे जाऊन या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी विजय करणार, यात तिळ मात्र शंका नाही। पुन्हा आपण या ठिकाणी आमचे साहेबसुद्धा आले, पाटील साहेबांनीसुद्धा आपल्याला आत्ताच सर्वांना या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन केलं। त्यांचंसुद्धा आपण आपल्या सर्व या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी त्यांचंसुद्धा आपण अभिनंदन व्यक्त करू। पुनश्च एकदा पार्टीच्या सर्व नेत्यांचं या ठिकाणी माझ्यावरती जबाबदारी दिली
मला माझ्या छोट्याशा कार्यकर्त्यावर ही फार मोठी जबाबदारी दिली आणि तीसुद्धा समर्थपणे आपल्या सर्वांच्या साथीने आपण पार करू हीच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझे या ठिकाणी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी योगेश मसलगे पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वरोजगार विभागाचा प्रदेशाध्यक्ष आहे. आज त्र्यंबकमध्ये आल्या असताना आज आमचे तालुकाध्यक्ष दांडे पाटील साहेब यांचे तालुकाध्यक्ष म्हणून जी इगतपूरची निवड केली त्याबद्दल मी माझ्या विभागाच्या वतीनं आणि माझ्या सर्व पक्षाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा पण देतो की त्यांच्या हातून हे काम चांगलं काँग्रेस पक्षाचं मजबूत आणि संघटन चांगल्या प्रकारे हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांना हे पण शुभेच्छा देतो की पुढील कार्यकाळामध्ये येणाऱ्या सर्व युवकांना किंवा महिलांना सगळ्यांना सोबत घेऊन चांगलं काम करावं आणि एक संघटन मजबूत बनवावं, काँग्रेस पक्षाचे हात मजबूत करावे, बळकट करावे अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि माझ्या विभागाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. निवृत्ती कातोरे, अंजनेरी ग्रामपंचायत सदस्य कमलेश शिंदे उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद.